दादा रामकृष्ण हरी. दादा रामकृष्ण हरी. जशी मला ऑर्डर दिली होती, आई आली होती ऑर्डर देताना, कांचनची ऑर्डर दिली होती आणि याला आपल्या मराठी भाषेमध्ये वेल बोलतात, आणि अंगुठीची ऑर्डर दिली होती. जसं मला काम सांगितलं होतं तसंच मी सेम टू सेम काम बनवून दिलेलं आहे. तर दादा तुम्ही आपल्या दुकानामध्ये किती वर्षापासून येतात आणि आपल्या धंद्याची कशी पद्धत आहे, गिरायकांचा रिस्पेक्ट आदर आम्ही किती करतो, तर तुम्ही सांगाल ही गोष्ट, हीच मी अपेक्षा करतो. विशेष सांगण्यासारखं असं आहे की आपल्या दुकानाचंच नाव प्रतीक ज्वेलर्स आहे. एखाद्या गोष्टीचं उत्तम प्रकारचं प्रतीक असणं आणि त्या नावाला साजेसं आपलं कार्य आहे. 10 वर्ष माझा आणि तुमचा संबंध आहे दादा, ज्याच्यामध्ये विशेषतः तुम्ही पुणेकर आहे. पुणे तिथे काय उणे तेव्हा त्या सोन्यात सुद्धा काही होणं नाही. बरोबर. आणि ज्या भावात मी घेतलं त्यानंतर जर मोडायला आलं तर त्याच भावामध्ये, चालू भावामध्ये आपण घेता. हो. कुठल्या प्रकारची मजुरी नाही. जर रक्कम आपण सांगितली, आम्ही सांगितलं एवढ्यातच घ्या, तरी तुमचं तो एक मोठा उदारपणा आहे की तुम्ही ते त्याच भावामध्ये एक्सेप्ट करता. दुसरी गोष्ट अशी की कालच्या कार्तिक वारीला पण आळंदीच्या सहज मी घ्यायला आलो, सहज घेता घेता भेटीला आलो. भेटीचं तुम्ही वेठीला धरल्यासारखं नाही केलं. तुम्ही ताबडतोब काही आळंदीसाठी जे काही योगदान द्यायला पाहिजे तर ते, म्हणजे याचा अर्थ असा आहे, धंदा करत असताना ईश्वराचा काही भाग असतो, तो भाग सुद्धा तुम्ही अगदी आपला स्वतः न कळत न मागता तुम्ही देता. निश्चितपणे सर्वे सुखिनः सन्तो, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु मां कश्चित् दुःखमाप्नुयात्. निश्चितपणे चोख आणि व्यवस्थितपणे व्यवहार करा. माझे तुम्हाला अनेक अनेक आशीर्वाद आहे. आणि हेच किती जरी श्रीमंती आली तर श्रीमंती आली तर माझू नये आणि गरिबी येणार नाही अशी मी तुम्हाला आशीर्वाद देतो. रामकृष्ण. तुम्ही आलेत असंच तुमचं आमच्यावरती सदैव प्रेम राहू द्या, आमच्या दुकानावरती प्रेम राहू द्या. चंद्र सुरू आहे तोपर्यंत आपले असे संबंध राहू द्या, हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि अशीच तुमच्या पवित्र पावलाची सेवा आमच्या दुकानाला घडू द्या, हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. दादा रामकृष्ण हरी.